जमलं आई हे घ्या थँक्यू बरं का. म्हणजे कामाला बी लागली सोय ग. हो आई, लोक काय लग्न करायचं थांबतात का? ते बी खरंच आहे ग. साड्या आलेत फॉल बिडिंगला, ब्लाऊज आहेत, म्हटलं करून घेऊया, तेवढे 4 पैसे मिळतील ना. अरे वा चंदन, एवढं मन लावून काय वाचायला लागलाय पेपरात? हा कुठला नवीन पिक्चर कुठे लागलाय ते बघतो. पिक्चर. चला चला, काम होत राहतील. आधी खाऊन घ्या. छान नाश्ता केलाय. अगं आई हे ठेव साईडला. बायाजी, चंदनराव घ्या. धनराव वंदे, नाही म्हणजे माझी झोप उडते, मला झोप लागत नाही खरंय ग, पण सपान पाडायचं काय थांबत नाही बाई. आई, आजी आता असे स्वप्न रोज पडणार तुम्हाला. हा आता पोहे खा आणि खाऊन सांगा कसे झालेत. पण दिव्या, तू स्वतः केलेस पोहे? हा, स्वतःहून केलेत. मलाच आज वाटलं की काहीतरी छान करावं सगळ्यांसाठी, म्हणून केले. दिव्या तू अशीच कामं करत राहा, मग मी पण बघते कोण तुझं कौतुक करत नाही ते. हे ग डुचके, हे असं कौतुक? नाही नाही, कर कर, मला छान वाटतं. पण मला एक सांग दिव्या, आज नेमकं झालंय काय? नाही, काही नाही. मला जाणवलंय माझ्या काही चुका झाल्यात आणि ते सुधारायची तयारी दाखवतेय बस. संसारातल्या चुका कळायला लागल्या ना का संसार कसा सुखाचा होतोय. पण फक्त संसारातल्या नाही, बाकी चुका सुद्धा कळायला पाहिजे. हा. काय हो हो, आले आहेत की, म्हणूनच त्यासाठीच प्रयत्न करतेय. आणि म्हणून मी आशू आणि शिवासाठी पण नाश्ता केलाय. आता जाऊन देणार आहे त्यांना. अगं बाई, हो का? नाही, चांगलंय, म्हणजे प्रयत्न दिसतात बरं का तुझे. हा चंदन, मला आता या पोरीची काळजी वाटायला लागली. हा, भाई आजी काय अगं? चंदन सांग आजीला. सांगतो तुझा त्यांना पोहे देऊन ये, भूक लागली असेल. हा हो, मी आलेच.